अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। नमस्कार, अक्षराज मीडियाच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सत्ताधारी भाजपचे आंदोलन म्हणजे स्वतःच्या अपयशाची कबुली, रोहिदास मुंडे। दिव्यातील फेरीवाले हटवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज दिनांक 17 रोजी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। ही बाब अतिशय हास्यास्पद आणि धक्कादायक आहे। सत्ता हातात असूनही आंदोलन करण्याची वेळ आली आहे, म्हणजेच दिव्यातील भाजपचे स्थानिक पदाधिकारी लोकांची कामे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, हे या आंदोलनातून स्पष्ट होते। जनतेसाठी सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांचीच असते, परंतु भाजपचेच लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, म्हणजेच त्यांचा कारभार हा केवळ घोषणापुरताच मर्यादित होता हे उघड होते। स्वतः सत्तेत असूनही समस्या सुटत नसतील तर ही परिस्थिती सामान्य नागरिकांसाठी अत्यंत निराशाजनक आहे। यापेक्षा आणखी मोठा विरोधाभास म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट या आंदोलनात सहभागी नाही। यावरून स्पष्ट होते की भाजपच्या या आंदोलनाला ना लोकसमर्थन आहे ना घटक पक्षांचा पाठिंबा। भाजपचे पदाधिकारी जर काम करू शकत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली व या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवली आहे। ब्युरो रिपोर्ट, अक्षराज मीडिया, दिवा, ठाणे। दिवा विभागात फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत, फुटपाथवर जे फेरीवाले बसतात ते हटले पाहिजेत, यासाठी आज सत्ताधारी भाजपने आज दिव्यात आंदोलन केलं। ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की आज सत्तेमध्ये असलेल्या भाजपला दिव्यामध्ये आंदोलन करावं लागतंय। आपण परवाच बघितलं असेल की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सांगितलं होतं की जे फुटपाथवर अतिक्रमण आहेत, जे फेरीवाले, हे हटले पाहिजेत। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की फेरीवाले सर्व हटवले जातील, फुटपाथ हे मोकळे केले जातील, फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठीच आहेत। परंतु आज ज्या भाजपने दिव्यात आंदोलन केलं त्या भाजप बरोबर त्यांचे मित्रपक्ष शिंदे गटातले कोणीच नव्हते। मग जर सत्तेत असून सुद्धा या लोकांना जर आंदोलन करावं लागतंय तर अशा या भाजपच्या लोकांना लोकांनी का निवडून द्यावं? त्यामुळे आज जर स्वतःचे मित्रपक्ष त्यांच्या बरोबर नाहीत तर दिव्यातली जनता या भाजपच्या बरोबर काय राहणार? त्यामुळे ही एक भाजपची नौटंकी होती। दिव्यात भाजपचे पदाधिकारी काम करत नाही हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी नाही। त्यामुळे ही नौटंकी आता भाजपने बंद करावी।